नमस्कार मित्रांनो, पवन 03 राईट ब्लॉगवर आपलं स्वागत आहे। आपण जाणार एक हिडन प्लेस वॉटरफॉलला आणि वेरूळ एक्सप्लोर करणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आज आपल्यासोबत मित्राला पण घेऊन आलो आहे। तर तुम्हाला येण्यासाठी पहिले नगर नाका रोडला यावं लागेल आणि मग तिथून राईट मारायचं आहे आपल्याला खुलताबाद रोडला, तिथून सरळ यायचं आहे। चला बघूया पुढं। मग वॉटरफॉलला जाण्याचा मार्ग समोर आल्यास नाशिक सापुतारा हा रोड लागेल। इथून उजवीकडे वळून खुलताबाद रोडला जायचे। इथून उजवीकडे जायचं मित्रांनो आपल्याला। थोडे समोर आल्यास देवगिरी किल्ला लागेल। वॉटरफॉल छत्रपती संभाजीनगरवरून 25 ते 26 किलोमीटरच्या अंतरावर आहे। थोडे समोर आल्यास निसर्गरम्य वातावरणामध्ये नटलेला खुलताबादचा सुंदर घाट लागेल। त्या रोडनं जर समोर तिथून खाली जाणे सांगतात आहे त्यावेळेस ना सिगरेट वॉटरफॉलला जायचं आपलं तिथं हिडन प्लेस आहे। चला बघूया पुढं। बघू शकता तुम्ही इथं वेरूळ लेणीच्या घाटामध्ये इथं या साईडला तुम्ही गाडी लावू शकता। इथं त्या साईडला पण लावू शकता तुम्ही गाड्या। आज गर्दी आहे त्यामुळं ड्रायव्हरची गर्दी आहे। तिथून जाण्यासाठी ट्रेक आहे आपला। चला बघूया पुढं। मित्रांनो आपण वेरूळ लेणीला घाटात जाताना स्टार्टिंगला सीधा वरती बघू शकता तुम्ही या साईड गाड्या वगैरे लावू शकता। आणि इथं दोन रस्ते जाते, एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या साईडनं। तर आपल्याला डावी बाजूला जायचं आहे, या साईडनं जायचं आहे आपल्याला, समोर जायचं। तुम्ही तिथे गाड्या वगैरे पार्किंग लावू शकता, पण सेफ आहे की नाही ते मला माहीत नाही एवढं। पण तुम्ही तुमच्या रिक्सवर गाडी लावू शकता तिथं। एक्झिट घाटाच्या आतमध्ये चिंते त्यामुळं। चला बघूया पुढं। पूर्ण जंगल ट्रेक आहे बघा। पुढं ट्रेक करून जायचं आहे आपलं समोर। थोडंसं समोर जरायला ट्रेक करून तर इथं बघू शकता तुम्ही, तुम्हाला आवाज येईन वॉटरफॉलचा थोडाफार। आणि इथून आपल्याला खाली उतरायचं आहे, बघू शकता मित्रांनो। तिथून उतरून जर खाली जरा इकडे बघू शकता तुम्ही छोटे छोटे वॉटरफॉल। एक नंबर दिसतो, मजा येईल यायला, नक्की भेट द्या। हे बघा समोर आला ते बघू शकता तुम्ही। इकडे पूर्ण धबधबा हे बघा, एक नंबर धबधबा आहे, काय जबरदस्त आहे राव मित्रांनो। येताना एकदम व्यवस्थित सांभाळून या, कारण की सिपली जागा आहे आणि शेवळ वगैरे झाले त्यामुळं बूट वगैरे व्यवस्थित ग्रिपचं घालून या। हे बघू शकता तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे। तिथून एक धबधबा पडतोय आणि इथून आणि हे परत इथून पर्यंत पुढं धरण आहे, तिकडे पण दाखवतो तुम्हाला। आपण ते छोटे छोटे धबधबे बघले, आता मेन धबधबा दाखवतो तुम्हाला पूर्ण। हे बघू शकता तुम्ही माझ्या माझ्या व्ह्यू, त्याचे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला पूर्ण। थांबा तुम्ही। आज गर्दी आहे, ड्रायव्हर असले मग गर्दी आहे आज जागेवर। पूर्ण गर्दी आज, ड्रायव्हर आहे त्यामुळं। तुम्ही जर इथं वॉटरफॉलच्या थोडीशी वरती जरा तिथं बघू शकता तुम्ही, इथं देवीचं मंदिर आहे केसराई म्हणून, दर्शन वगैरे करू शकता। चांगलं मंदिर आहे एकदम, हे बघू शकता हे बघा।
धबधब्याच्या खाली जाण्याचा प्रयत्न करू. तिथं आजी असते ते आजीने विचारलं आम्ही रस्ता खाली जाण्याचा. हो खालून व्ह्यू दिसतो की नाही धबधब्याचा. हो जाण्याचा प्रयत्न करू आपण. रस्ता भेटतो नाही आपल्याला. आजीनंतर संगमली पण जायचं आहे. तुम्हाला पण दाखवतो. चला. खूप पर्यटक या वॉटरफॉलला भेट देत होते. इथून तुम्ही धबधबा खाली जातो आपण धबधब्याच्या वरती. एवढून एक रस्ता जातो एक वरती. ह्या रस्ता ना समोर जायचं आहे आपला. बघूया आपण. आम्हाला पण माहीत नाही रस्ता. बघूया ट्राय करू. भेटतो की नाही भेटतो. मित्रांनो तुम्ही जर थोडे समोर आली तिथं बघू शकता. तिथं पूर्ण मोकळा पेस आहे. मोकळी जागा. इथून तुम्ही खाली येऊ शकता. हे चाललो आहे मी खाली इथून आता. हे बघू शकतो तुम्ही. मित्रांनो तुम्ही इथून जर त्या रस्त्याने जर खाली आले इथून उतरून इथून सरळ यायचं खाली. हे बघू शकतो तुम्ही. इकडून यायचं इथून खाली उतरायचं आणि पाठोमाग बघू शकतो तुम्ही धबधबा पूर्ण दिसतोय. हे बघा दाखवतो तुम्हाला. पूर्ण दिसतोय क्लिअरली. मित्रांनो तुम्ही आता गर्दी बघितली असेल. ती गर्दी पूर्ण विरव लेण्यापाशी आहे. आपल्या विरव लेणी एक्सप्लोअर करायची होती पण तिथं खूप गर्दी. आज रविवार असल्यामुळं आपला ब्लॉग पण व्यवस्थित होणार नाही. खूप म्हणजे खूप गर्दी. हे बघू शकतो तुम्ही. इथं गाडीच रांग पूर्ण पाठीमाग लागले. हे बघा इथपर्यंत रांग डायरेक्ट गाड्यांची. त्यामुळं आपण तो व्हिडिओ नंतर बनवू आपण ब्लॉग. आपला हिडन प्लेस म्हणजेच वॉटरफॉल कसा वाटला तो मला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चालेल. धन्यवाद.